33% आरक्षण देणारं विधेयक आधीच मंजूर झालं, हे सत्य आहे. पण ते 2029 पर्यंत मिळणार नाही, हे पूर्ण सत्य आहे. मग हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे का 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकीवरचा डोळा आहे? आज आपण नॅरेटिव्हचा पडदा फाडून रिॲलिटी चेक करणार आहोत. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. आपण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. संपूर्ण व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, आपलं मतही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. मंडळी, 33% महिला आरक्षण ऐकायला खूप चांगलं वाटतं, नाही? स्त्री शक्तीचा जागर, ऐतिहासिक निर्णय, महिलांचा 33% वाटा, शब्द खूप भारी आहेत. पण एक पत्रकार म्हणून जेव्हा मी याकडे पाहतो तेव्हा मला एक सरळ प्रश्न पडतो, आणि तो म्हणजे हा खरोखर महिलांसाठी घेतलेला निर्णय आहे की निव्वळ राजकारणासाठी रचलेली एक नवीन चाल? कारण इतिहास सांगतो, राजकारणात जे दिसतं ते कधीच पूर्ण सत्य नसतं, आणि जे सांगितलं जातं त्यामागे एक मोठं नॅरेटिव्ह असतं. म्हणूनच आज आपण भावना बाजूला ठेवून थेट मुद्द्यावर येणार आहोत. आज चर्चा होईल ती आकड्यांची नाही, तर त्यामागच्या रिॲलिटीची. सरकारचं नॅरेटिव्ह काय आहे? आम्ही महिलांना संसदेत जागा दिली, आम्ही त्यांना अधिकार दिले. पण रिॲलिटी काय सांगते? हा निर्णय झालाय खरा, पण तो लगेच लागू होणार नाही. ऐकायला विचित्र वाटतं ना? पण हेच सत्य आहे. हे आरक्षण कधी लागू होईल? जेव्हा देशात जनगणना होईल आणि त्यानंतर जेव्हा डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघांची पुनर्रचना होईल तेव्हा. याचा अर्थ असा की 2024च्या निवडणुकांमध्ये हे आरक्षण नव्हतं, आणि कदाचित 2029 मध्ये ते असेल किंवा नसेल माहीत नाही. मग प्रश्न हा उरतो की जर हे इतकं महत्त्वाचं आणि तातडीचं होतं तर मग हे भविष्याच्या टांगणीला का लावलं? निर्णय आजचा आणि अंमलबजावणी उद्याची, हा विरोधाभास नाही का? मला कोणत्याही पक्षाची बाजू घ्यायची नाही. घ्यायचीच असेल तर ती फक्त सत्याची. लोकसभेत महिला आरक्षणासह 3 विधेयक फेटाळले गेले, त्यावर बराच खल पण झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी थेट जनतेशी संवाद साधला. आज भारत का हर नागरिक देख रहा है कि कैसे भारत की नारी शक्ति की उड़ान को रोक दिया गया. विरोधकांनी कसं महिलांना हक्कापासून डावललं वगैरे वगैरे खूप बोलले. मोदी साहेब ना मीडिया ना विरोधक, ते थेट जनतेशीच बोलतात. असो, त्यांची ती कार्यपद्धती आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील त्यांची बाजू मांडली. म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाहीये की जे विधेयक पास झालंय ते मूल 10वी पास झालेलं आहे ऑलरेडी. तुम्ही परत कुठे त्या 10वीच्या परीक्षेला बसवता? महिला आरक्षणाआडून डिलिमिटेशन मंजूर करण्याचा हा घाट होता. याबाबत कोणतीही पारदर्शकता नव्हती, असं त्यांचं ठाम मत आहे. सत्ता मिळवण्यासाठी किंवा मिळालेली सत्ता टिकवण्यासाठी असे राजकीय डावपेच खेळले जातात, हे जनतेलाही आता कळून चुकलं आहे. आज आपण आरक्षणाच्या या मोठ्या चर्चेला जमिनीवरच्या वास्तवाशी जोडूया. तुम्ही नुकताच मुंबईतला तो एक व्हिडिओ पाहिला असेल. एका सामान्य मध्यमवर्गीय महिलेचा संताप. ट्रॅफिकमध्ये अडकलेली ती महिला जेव्हा गाडीची काच खाली करून सत्ताधाऱ्यांना जाब उतारते, खाली उतरून थेट मंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांना भिडते, हा प्रसंग किंवा ती घटना पाहिली तर तो एका महिलेचा राग नसतो, तो पब्लिक मूडचा संकेत असतो. त्या महिलेला संसदेतल्या 33% आरक्षणापेक्षा रस्त्यावरच्या त्या 3 तासांच्या ट्रॅफिक जामची जास्त काळजी होती. तिला काळजी होती तिच्या सुरक्षिततेची, महागाईची आणि रोजच्या जगण्यातल्या संघर्षाची. सरकार आरक्षणाचं स्वप्न विकतंय, पण ती महिला आजच्या भीषण वास्तवात जगते. जेव्हा सरकार ऐतिहासिक घोषणा करतं तेव्हा रस्त्यावरच्या सामान्य महिलेला मात्र आपलं आयुष्य अधिक कठीण होताना दिसतंय.
हाच तर तो खरा गॅप आहे. आता थोडं तांत्रिक मुद्द्याकडे वळूया. डिलिमिटेशन हा शब्द जितका क्लिष्ट आहे तितकाच त्याचा परिणाम मोठा आहे. मतदारसंघाची पुनर्रचना लोकसंख्येवर आधारित असते. म्हणजे ज्या राज्याची लोकसंख्या जास्त तिथे जागा जास्त. विचार करा, जर उद्या लोकसंख्येच्या जोरावर उत्तर भारताच्या जागा वाढल्या आणि दक्षिण भारताने ज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात आणली त्यांच्या जागा कमी झाल्या तर सत्तेचं केंद्र कुठे असेल? मग महिला आरक्षणाच्या नावाखाली हे सत्तेच्या केंद्रीकरणाचं राजकारण तर नाही. हा मुद्दा फक्त स्त्रियांचा नाही तर तो आपल्या संघ राज्य रचनेचा आहे. जर प्रक्रिया पारदर्शक नसेल तर आरक्षणाचा फायदा कोणाला मिळेल? खऱ्या कार्यकर्त्या महिलेला की राजकीय नेत्यांच्या घरातील रबरी स्टॅम्प स्त्रियांना, ज्यांच्या पदाची आणि सत्तेची चावी पतीकडेच राहते? एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, आजची जनता ही खुळी किंवा जुन्या विचारांची आता राहिली नाही. लोक आता फक्त टाळ्या वाजवत नाहीत, ते क्रॉस चेक करतात. त्यांना माहिती आहे घोषणा म्हणजे भाकर नाही. तुम्ही 33% आरक्षण द्या किंवा 50% द्या, जोपर्यंत रस्त्यावरची महिला सुरक्षित नाही, जोपर्यंत तिला रोजच्या प्रवासासाठीचा संघर्ष करावा लागतोय, तोपर्यंत या कागदी घोषणेला काहीच अर्थ उरत नाही. राजकारण आता एकतर्फी राहिलेलं नाही. लोक प्रश्न विचारतात आणि उत्तर न मिळाल्यास आपली नाराजीही दाखवून देतात. आज ज्याची देशभर चर्चा होत आहे तो महिला आरक्षण निर्णय हा नक्कीच ऐतिहासिक असू शकतो, पण त्यामागचं राजकारण समजून घेणं ही काळाची गरज आहे. कारण शेवटी निर्णय संसदेत घेतले जातात, पण त्याचा खरा निकाल जनता देते. तुम्हाला काय वाटतं? हा महिलांचा सशक्तीकरणाचा प्रामाणिक प्रयत्न आहे की केवळ एक मोठी राजकीय चाल? प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि आपण पाहत राहा त्र्यंबक कापडे डिजिटल. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटच्या माणसापर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.